त्यामुळे आपण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत जे काम केले हे कौतुकास्पद आहे. आपण सगळ्यांनी कबूलच केलं पाहिजे. मला असं वाटतं ज्या ज्या महिला आहेत त्यांचे फोटो, त्यांची ओळख ही बाहेर कुठेही जाता कामा नये आणि कोणी ते पसरवत असेल तर माझी एक महिला म्हणून, एक नागरिक म्हणून माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की ह्याच्यावर तुम्ही ॲक्शन घेतली पाहिजे आणि कुठेतरी थांबलं पाहिजे. राजकारण चालू राहील, हा राजकारणाचा विषय नाही, हा सुसंस्कृत महाराष्ट्राचा विषय आहे. त्यामुळे ज्या ज्या पीडित महिला आहेत त्या पीडित महिलांची ओळख, त्यांचं नाव, त्यांचा चेहरा हा कुठेही बाहेर जाता कामा नये याची खबरदारी आपण सगळ्यांनी मिळून केली आहे. आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण सगळे विनंती करूया की ह्याच्या बाबतीत त्यांनी स्ट्रॉंग ॲक्शन घ्यावी. आणि मीमुळे आपण माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करूया, कारण का या टेक्नॉलॉजीच्या जमान्यात कुठून काय झालेलं आहे याचा डबल एजेड स्वॉर्ड आहे. सगळ्यात सोशल मीडिया, AI इतक्या गोष्टी होत आहेत त्यामुळे आता काय कळतच नाही खरं तो डेटा कुठला आहे, काय आहे, तो फज्ड आहे का खरा आहे. त्याच्यामुळे आपण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत जे काम केले हे कौतुकास्पद आहे. आपण सगळ्यांनी कबूलच केलं पाहिजे. इथून पुढे जाताना त्याच्याबद्दल संवेदनशीलपणा पोलिसांनी आणि यंत्रणेने आणि सरकारने दाखवावं एवढीच आपली अपेक्षा आहे.